नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. काठपदर साडीवरती ही ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे, सिंपल बट बेस्ट. त्यासाठी मी ते अस्तरवरती मेन कटिंग करून घेतलेला आहे. गळा मी ते 2.5 इंच घेणार आहे. गळा तुम्हाला हवं तेवढी तुम्ही गळा खोली घेऊ शकता. तर मी इथे 10 इंच गळा खोली घेणार आहे, म्हणजे 9.5 इंच हा गळा तयार होईल. त्यानंतर गळा रुंदी घेताना तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता. तर मी इथे 3 इंच गळा रुंदी घेणार आहे. त्यानंतर हा बॉक्स मी तयार करून घेतलाय आणि मग इथे सिंपल गोल गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर सिंपल मी इथे गोल गळ्याचा शेप दिलाय. जास्त डीप पण गळा नको होता, तर या पद्धतीने मी हा शेप देऊन घेतला. त्यानंतर इथे खाली थोडीशी डिझाईन बनवणार आहे, त्याचे मार्किंग मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने गळ्याचा आकार थोडासा देऊन घेतला. इथे खाली पॅच वर्क येणार आहे. आता इथे गळ्याचा काठाचा भागच खाली वापरणार आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने थोडंसं ठेवून कटिंग करणार आहे. इथे फक्त वरचा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे, खालचा जो आकार दिला आहे तो कट नाही करायचा. आता हे असतं मेन ब्लाऊजचं कापड आहे, त्याच्या सुईच्या बाजूकडून अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायचं आहे. आता मी ते कमरपट्टी वेगळी लावणार नाही, त्यामुळे वरच्या बाजूने कमरेच्या अस्तरच्या वरच्या बाजूने 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन मी शिलाई मारून घेते. त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते आपण कट करून घेऊ, पण त्याआधीच गळ्याचा जो वरचा भाग आहे तो सुद्धा मी शिवून घेणार आहे. मी इथं कॅनव्हास किंवा पट्टी वगैरे लावणार नाही. तर आता हा जो गळ्याचा आकार आहे तोही अगदी व्यवस्थित इथे कट करून घेते. शिलाई करताना एकसारखी शिलाई मार्जिन आली पाहिजे, तरच गळ्याचा आकार व्यवस्थित राहतो. आता गळ्याचं कटिंग करताना अगदी खेटून गळ्याचं कटिंग करायचं नाही, थोडंसं मार्जिन शिल्लक ठेवायचं, म्हणजे आपण जे छोटेसे कट देतो त्यासाठी जागा शिल्लक राहते. आता इथे छोटे छोटे कट दिल्यामुळे काय होतं की अस्तर पलटायला सोपं जातं आणि पलटल्यानंतर ओढल्यासारखं वाटत नाही, म्हणजे प्लेन शिलाई दिसते. जर इथं छोटेसे कट दिले नाही आणि कापड पलटी केलं तर थोडंसं खेचल्यासारखं दिसतं. त्यामुळे तुम्हाला जर कापड व्यवस्थित प्लेन शिलाई दिसायला हवी असेल तर या पद्धतीने छोटेसे कट द्यायचे. सरळ भागावर नाही दिले तरी चालते, पण जिथे गोल आकार असतो तिथे द्यावे लागतात. त्यानंतर हे कापड मी असं पलटून घेतलं आहे. त्यानंतर पलटून घेतल्यानंतर सगळ्यात आधी गळ्याचा भाग व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि त्यावरती अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर पहा, आता इथे कॅनव्हास लावलेलं नाही, त्यामुळे इथे थोडंसं शिलाई मारताना थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. तर व्यवस्थित अगदी अस्तरचा आतला भाग व्यवस्थित पाहून मग फिनिशिंगसह पूर्ण गळ्याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही दाबटीप देताना अस्तरचं कापड व्यवस्थित बाहेर आहे की नाही ते चेक करायचं, नाहीतर गळ्याचा आकार पूर्ण चेंज होतो. हाताने असं व्यवस्थित सेट करून घेऊन मग पूर्ण गळ्यावरती दाबटीप मारायचे आहे. त्यानंतर पलटून कमरेच्या भागावरती शिलाई मारायची आहे. इथे सुद्धा व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची. त्यानंतर ब्लाऊजचं जे ओपन कापड आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर पहा, एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे. त्यानंतर आता आपण इथे मध्य काढून घेऊ ब्लाऊजचा, कारण इथेच आपण पॅच बनवणार आहे. त्यासाठी मी ब्लाऊजचं गळ्याचं मधलं जो कापड आहे त्याचं यूज करणार आहे. आता अशा पद्धतीने चौकोन तुकडे केले 2 आणि त्याची या पद्धतीने घडी घालून घेतली. दाबटीपसाठी शिलाई मारून घेते. दोन्ही कपड्यांना याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही मॅचिंग लेस वगैरे सुद्धा वापरू शकता. आता मी इथे सुद्धा लेस वापरणार आहे. तर पहा, मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, समोसा छोटी, आणि ती इथे दोन्ही पार्टला लावून घेते. तर पहा, इथे लेस लावून झाली. नंतर हे दोन्ही पार्ट असे एकमेकांना तुम्ही शिलाई मशीनच्या मदतीने जोडून घ्या किंवा सुई दोऱ्याने सुद्धा तुम्ही जोडू शकता, पण आता मी इथे शिलाईने जोडून घेतलं आहे. आता हे पार्ट आहे त्याला आपण अजून डेकोरेट करण्यासाठी इथे तुम्ही एखादा छोटासा मणी किंवा एखादा पॅच लावू शकता. आता इथे मी माझ्याकडे जे मणी आहे ते वापरून इथं डेकोरेट करणार आहे. तर मी इथे 3 गोल्डनचे मणी घेतलेले आहेत आणि ते या पद्धतीने सुई दोऱ्यामध्ये एकत्र होऊन घ्यायचे. त्यानंतर हे पूर्ण या भागाला लपेटून घ्यायचे.
तर पहा आता इथं तुम्ही डायरेक्ट गाठ दिली तरी चालेल, पण थोडंसं दोरा या कपड्यामध्ये गुंतवला तर फायदेशीर ठरेल म्हणून मी 1-2 वेळा गुंडाळून घेतलं आणि सुईने थोडंसं शिवून घेतलं. त्यानंतर इथे गाठ देऊन घेतली, म्हणजे हे परफेक्ट पक्कं होऊन जातं. तर दोरा कट करून घेतला आहे. आता हा पार्ट जो मध्य काढलेला आहे आपण त्या मध्याच्या भागावरती व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि आता अगदी फिनिशिंगचं यावरती शिलाई मारायची आहे. तर पहा ओपनच्या बाजूने मी अगोदर शिलाई मारून घेते. दोन्ही बाजूने शिलाई मारून घेतली. आता आपण इथे वापरणार आहोत लेस. तर आता इथे ब्लाऊजला मॅचिंग अशी लेस, म्हणजे साडीच्या कलरची लेस आहे, राणी कलरची साडी आहे, त्यामुळे मी इथे लेससुद्धा राणी कलरची यूज केलेली आहे. तर पहा अशा पद्धतीने ही लेस व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आता इथे पहा मी टक्स मारायची विसरले, तर आता सगळ्यात आधी आपण तर टक्स मारून घेऊ. रेग्युलर जसं ब्लाऊजला टक्स मारतो त्या पद्धतीनेच इथे टक्स मारायचे आहेत. अंदाजे 3.5 इंच उंचीचे हे मी टक्स घेतलेले आहेत. टक्स मारून झाल्यानंतर एक्स्ट्राची जी आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तिथपर्यंत ही लेस लावून घ्यायची. शिलाई मार्जिनवरती जाऊ द्यायची नाही, नाहीतर मग फिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो, कारण लेसमुळे तो फिटिंगचा भाग जाडसर होतो आणि प्रॉब्लेम होतो. म्हणजेच आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ठेवलेली त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्राचं सोडून मग ही लेस अशी अटॅच करून घ्यायची. लेस लावताना अगोदर आतल्या बाजूने लावून घ्यायची आणि मग बाहेरच्या बाजूने शिलाई मारायची आहे. त्यामुळे काय होईल, अगदी फिनिशिंगसह शिलाई मारली जाईल आणि लेस उचकणार सुद्धा नाही. तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणि आता हे जे ओपन भाग आहे त्यालासुद्धा मी शिलाई मारून घेते, म्हणजे हे उचकणार नाही घातल्यानंतर. खरं तर गरज नाही, पण तरीसुद्धा दोन्ही बाजूने मी थोडं ओपन जो भाग आहे तिथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि अशी सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार आहे. चला तर मग तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता नंतर आपण इथे 2 सुंदर छोटेसे लटकन केले. त्यासाठी मी जे काठाचा कापड होता त्याचाच वापर केला. थोडंसं एक कापड कमी होतं आणि एक जास्त होतं स्लीव्जमध्ये निघलेलं, म्हणून मी याला अगोदर जोडून घेतलं. दोन्ही कापड चौरस करून घेतले आणि मग या पद्धतीने छोटेसे 2 लटकन बनवून घेतले. तर आता लटकन लावताना शिलाई मार्जिन किती ठेवायचं, तर तुम्ही 3 इंचाच्या खाली लटकन अगदी व्यवस्थित लावू शकता आणि तेच चांगलं दिसतं. जर हेवी साईज असेल तर तुम्ही 4 इंचसुद्धा घेऊ शकता. तशी आता ही 36 साईज आहे म्हणून 3.5 इंच उंचीपर्यंत तुम्ही लटकन लावू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद.